नमस्कार, मी विशाल परदेशी. नगर महानगरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला जाऊयात आरोग्यमंत्री काय म्हणतात त्या पत्रकार परिषदेत. कोविडशी संबंधित सेक्रेटरीज संबंधित मंत्री यांच्याबरोबर आत्ताच VC घेतली. त्यातला सगळ्यात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे नोटिफिकेशनवर सही झाली आणि 1 मे पासून 15 मे पर्यंत एक्सटेन्शन लॉकडाऊनला देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे जी सध्याची स्थिती आहे ती आणखीन 15 दिवस आपल्याला ठेवावी लागेल. कारण आजही संख्या जर आजची लक्षात घेतली तर ती 66,159 आहे. डिस्चार्ज जरूर त्यापेक्षाही जास्त आहेत, 68,537. आणि त्यामुळे ॲक्टिव्ह पेशंट्स आज महाराष्ट्रात 6,70,000 आहेत. त्यामुळे आणखीन 15 दिवसाचा लॉकडाऊनचा पिरियड वाढवण्यात आलेला आहे. आशा करूया की खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली जनतेने यामध्ये खूप मोलाचं सहकार्य देऊन आपल्याला ही साखळी तोडण्यामध्ये सहकार्य करावं, हीच महत्त्वाची अपेक्षा आहे. नंबर 2, आज सविस्तर 3 तास झालेल्या या चर्चेमध्ये जे महत्त्वाचे निर्णय झाले त्यात सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजन संदर्भात अत्यंत काटकसरीने ऑक्सिजनचा वापर करणे, म्हणजेच प्रत्येक हॉस्पिटलने ऑक्सिजन ऑडिट हे केलं पाहिजे. काही सक्सेस स्टोरीज, काही यशोगाथा ह्या महाराष्ट्रातल्या आहेत, काही इतर राज्यातल्या मध्य प्रदेशच्या आहेत. तर त्याचं अनुकरण केलं पाहिजे की कसे लिकेज थांबवायचे, कसे एक 40 ते 50 पेशंट्सच्या मध्ये साधारणपणे एक ऑक्सिजन नर्स ही संकल्पना ठेवायची की जेणेकरून त्या पेशंट्समधले कुणालाही शौचालयाला जायचं असेल किंवा काही जायचं असेल तर ते काढतात आणि निघून जातात, ऑक्सिजन वाया जातं. लिकेजेस दर 4-5 तासांनी पूर्ण तपासणी केली पाहिजे. हाय फ्लो नेझल कॅन्युलाच्या ऐवजी त्याला आपल्याला कमी ऑक्सिजन पर मिनिट लागेल अशा CPAP किंवा बायपॅपवर घेतलं पाहिजे. अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यातून ऑक्सिजनची बचत करा, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्याचबरोबर मला हे सांगायला समाधान आहे की राज्यातल्या सर्व कलेक्टर्सला सूचित केल्याप्रमाणे जवळजवळ 125च्या वर PSA प्लांट्स यांना ऑर्डर्स आपल्या राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट्स येणाऱ्या 10 दिवसाच्या आत अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये बसतील, हा सुद्धा एक विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. हे सर्व एवढ्यावरच न थांबता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स 10 LPMचे, 5 LPMचे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ॲक्टिव्ह पेशंटच्या 25% आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स म्हणजे 400, 500, 600 पर्यंत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सहज असलेच पाहिजे असं सुद्धा बंधनकारक केलेलं आहे. जेणेकरून प्रत्येकाला आपल्या स्वतःचं एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून माइल्ड मॉडरेट पेशंट्सपर्यंतचं आपल्याला ऑक्सिजन व्यवस्थापन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवर करता येतं. ह्या सगळ्यांचा विषय एवढाच साठी सांगू इच्छितो की तिसरी वेव्ह जी कदाचित एपिडेमिओलॉजिस्टच्या अनुषंगाने जुलै-ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे, त्याच्या अगोदर आपण सर्वच पद्धतीनं आपण परिपूर्ण असलो पाहिजे ऑक्सिजनमध्ये. ऑक्सिजन नाही हे तिसऱ्या वेव्हच्या अगोदर अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही असा इशारा खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बैठकीत दिलेला आहे. मग त्यामध्ये आपण स्वयंपूर्ण आपण असलो पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःचा ऑक्सिजन जनरेटर प्लांट असला पाहिजे. लिक्विड ऑक्सिजन असेल तर लिक्विड ऑक्सिजनचं स्टोरेज टँक असला पाहिजे. मोठ्या संख्येने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असले पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ आहे ती असता कामा नये, हे अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि डिव्हिजनल कमिशनरला सांगितलं. एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने
आज मला सांगायला हे समाधान आहे की सध्याच्या परिस्थितीत जेवढं ऑक्सिजन लागतंय 1715 टन तेवढं ऑक्सिजन सध्या पुरवलं जात आहे. मग ते राज्याचं स्वतःचं उत्पादन असेल, बाहेर राज्यातून घेणारं काही एलोकेशन असेल आपल्या राज्यासाठी, आणि PSA प्लांट ज्या ज्या ठिकाणी आता सुरू होत आहेत त्याचा आधार असेल, सगळ्यांच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या संदर्भाने योग्य तो एक स्टेबिलिटी ही निश्चित प्रकारे आलेली आहे. रेमडेसिवीरचा अतिशय ज्युडिशियस वापर करा हा सुद्धा एक आढावाच्या अनुषंगाने सूचित केलेला महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जरूर 10-15 हजार रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स केंद्र सरकारच्या ॲलोकेशनच्या अनुषंगाने आपल्याला गरजेपेक्षा कमी पडत आहेत आणि त्यामुळं काटकसरीने परंतु जे योग्य पेशंट्स आहेत त्यांना दिलं पाहिजे. मात्र अनावश्यक यूज करून त्याचा दुष्परिणाम त्या पेशंट्सवर होता कामा नये हा सुद्धा महत्त्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे. कारण हे माननीय नुसते टास्क फोर्स कमिटीचे मेंबर्सच नाही तर ICMR म्हणतं, WHO म्हणतं, सगळेच जण म्हणतात की एक्सेसिव्ह यूज रेमडेसिवीरचा करता कामा नये, कारण त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आहेत. त्यामुळे त्यावरही चर्चा झाली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे 2 tier सिटी आहेत, ज्या ठिकाणी मोठे हॉस्पिटल्स शासनाचे नाहीत, ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज नाही आणि त्यामुळं टर्शरी केअरची जी ट्रीटमेंट आहे ती मिळू शकणार नाही फार सिव्हिअर क्रिटिकल पेशंट्सला, त्या ठिकाणी टेली ICUचा 100% वापर झालाच पाहिजे हा सुद्धा निर्णय यामध्ये झालेला आहे. म्हणजे पेशंटला त्या ठिकाणी एक अतिशय हाय रिझोल्युशनचा कॅमेरा त्या ठिकाणी बसवला जातो पेशंटच्या बेडच्या बाजूला आणि त्यावरून पेशंटची पूर्ण परिस्थिती मॉनिटर सहित, ज्या ठिकाणावरून आपल्याला कन्सल्टन्सी होणारे, ज्या ठिकाणावरून आपल्याला प्रिस्क्रिप्शन मिळणारे, ज्या ठिकाणावरून आपल्याला संपूर्ण उपचाराच्या संदर्भातला सल्ला मिळणारे, त्या ठिकाणचे डॉक्टर्स मग ते पुण्याचे असो मुंबईचे असो या माध्यमातून आपल्याला ते कन्सल्टन्सी देतील असाही एक महत्त्वपूर्ण निर्णय. ज्या ठिकाणी खरोखर क्रिटिकल पेशंट्स कधी कधी असेही असतात की नुसता कोविड झालेला नाही, त्या पेशंटला पूर्वीचाच कार्डियकचा हृदयाचा आजार आहे आणि कोविड झाला आहे, किडनीचा आजार आहे आणि त्याला कोविड झाला आहे, त्याला लिव्हरचा आजार आहे आणि त्यात कोविड झाला आहे. तर या सगळ्याच अनुषंगाने हे जे काही मल्टी ऑर्गन इन्व्हॉल्ड जे पेशंट्स असतात त्यांना क्रिटिकल केअरची खूप आवश्यकता असते आणि अशा वेळेस अतिशय स्पेशलिस्टचा सल्ला आवश्यक असतो. अनेक असे जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी अशा सोयी नाही. मग हिंगोली म्हणता येईल, परभणी म्हणता येईल, जालना म्हणता येईल, उस्मानाबाद म्हणता येईल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणता येईल की या ठिकाणी टर्शरी केअरच्या व्यवस्थापन नाही. विदर्भातले अनेक जिल्हे आहेत, वाशिम असेल, गडचिरोली असेल, मला म्हणायचं या सगळ्याच ठिकाणी ह्या गोष्टींची व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं या निमित्ताने सांगितलं पाहिजे की आपण वॅक्सिनेशनच्या संदर्भात, आज वॅक्सिनेशनच्या संदर्भात 1 मेला आपण जे सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सांगितला तरी सुद्धा वॅक्सिनचे डोसेस मिळणे हे अतिशय कठीण झालेलं आहे. कोविशिल्डने काही 3 लाख फक्त वॅक्सिनसाठीचा PO म्हणजे परचेस ऑर्डर पाठवलेला आहे आणि त्यामुळे 3 लाखांनी काय होणार आहे. आणि म्हणून मला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वांनी एवढंच ठरवलेलं आहे की ज्यावेळी आपल्याला एकत्रित 20-25 लाख वॅक्सिन्स मिळतील त्या दिवशी आपण ते सुरू करू. पण त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही ऑर्डर्स असतील त्या ऑर्डर्स त्वरेने दिल्या जातील हाही विषय त्यामध्ये ठरवण्यात आलेला आहे. मला सांगायला एक समाधान आहे की कोविशिल्डने त्यांचा 400 रुपयाचा दर आता 300 रुपयावर केलेला आहे आणि त्यामुळे 100 रुपये कमी केल्याने राज्याची आणि सर्वदूर प्रायव्हेट हॉस्पिटलची आणि पर्यायी जनतेची निश्चित प्रकारे तेवढ्यांनी किंमत कमी झाल्याने एक प्रकारचा आधार थोडा मिळू शकतो. दुसरा महत्त्वाचा विषय
की भारत बायोटेकच्या कोवॅक्सिननी सुद्धा जो 600 रुपये दर ठेवला होता स्टेट गव्हर्नमेंटसाठी, तो आता 400 केला. त्यामुळे त्यांनी सुद्धा 200 रुपयांनी कोवॅक्सिननी रेट कमी केलेला आहे. हेही मला आजच्या या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आजच्या या महत्त्वाच्या आढावा बैठकीमध्ये जे काही मध्ये मध्ये घटना घडत आहेत, त्यामुळे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट आणि ऑक्सिजन ऑडिट हे सगळे ऑडिट्स प्रत्येक हॉस्पिटलने, मग ते सरकारी असो नाहीतर खाजगी असो, हे कलेक्टर्सने करून घेतले पाहिजेत. आणि ते झालेत का नाही याची खात्रीसुद्धा त्यांनी निश्चित प्रकारे करून घेतली पाहिजे. आजच्या या निमित्ताने दिवसभरातल्या अनेक बैठकांमध्ये मी माहिती सांगू इच्छितो की केंद्र सरकारने जे काही CSR ॲक्टिव्हिटी प्रत्येकाच्या निव्वळ नफ्यातून 2% CSR साठी खर्च केला पाहिजे असं जे बंधनकारक केलेलं आहे, त्या खर्चामध्ये अनेक जे काही शिक्षण आणि अन्य काही सगळ्या सामाजिक गोष्टी होत्या, त्यामध्ये आता कोविडचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे. आणि त्यामुळं प्रत्येक कंपनी आपल्या CSR मधून 2% जे काही खर्च करणारे ते कोविडवर करू शकते आणि तो खर्च CSRचा खर्च ग्राह्य धरला आहे. आणि म्हणून आज आम्ही फिकीची बैठक घेतली. मी स्वतः फिकीच्या बैठकीमध्ये, म्हणजे फिकी ही एक अत्यंत मोठी 2.5 लाख खाजगी कंपन्यांची एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन, एक संस्था आहे. आणि त्या संस्थेने सुद्धा पुढाकार घेऊन ठरवलंय, कारण फिकीचे सर्व पदाधिकारी होते आणि त्यांनी अतिशय जबाबदारीने सांगितलं की आम्हाला राज्य शासनाला मदत करायची, मग त्यामध्ये ज्या काही तुमच्या गरजा असतील त्या आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला निश्चित प्रकारे त्यामध्ये मदत करू. मग आम्ही ज्या गरजा कळवल्या त्यामध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट्स असतील, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्लांट्स असतील, मोठ्या संख्येने ऑक्सिजन स्टोरेज करण्याच्यासाठीचे स्टोरेज टँक असतील, रेमडेसिवीरचे औषध मोठ्या पद्धतीनं उपलब्ध बाहेर देशातून करून देता येतील का त्या संदर्भातला विषय असेल, किंवा सगळ्यात महत्त्वाचं काही CT स्कॅन मशीन्स, MRI मशीन्स या सुद्धा आपल्याला काही प्रमाणात उपलब्ध होतील का, त्याही बाबतीतली मागणी आम्ही केली, ज्यामध्ये त्यांनी निश्चित प्रकारे सकारात्मकता दाखवलेली आहे. त्याच अनुषंगाने NGO जी आहे, जी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करते, ज्याचं नाव प्रोजेक्ट मुंबई आहे, तर मुंबई प्रोजेक्टने सुद्धा या सर्व बाबींमध्ये मदत करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतलेला आहे आणि ते पुढाकार घेऊन मदत करण्याचा सूचना त्यांनी सुद्धा राज्य शासनाला दाखवली. आज प्रामुख्याने डेथ बॉडीच्या संदर्भात ज्या काही घटना बीड आणि अनुषंगिक घडल्या त्याबाबत सुद्धा खूप गंभीर दखल त्याची घेतलेली आहे. अगदी कोर्टाने सुद्धा या संदर्भातला दखल घेतली आहे की डिग्निटी टुवर्ड्स डेथ बॉडी या संदर्भाने महत्त्वाची दखल घेत आजच्या आढावा बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे निश्चित ठरवण्यात आलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत शववाहिन्यांची संख्या वाढवा, शववाहिन्या वाटेल तेवढ्या पद्धतीनं ठेवा, परंतु एका सन्मानाने शेवटची यात्रा जी आहे ती सुद्धा सन्मानानेच झाली पाहिजे, अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना नगरपालिकेला, महानगरपालिकेला देण्यात आलेल्या आहेत. कारण या संदर्भातली जी कार्यवाही आहे ती त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने करण्याची गरज असते. त्याचबरोबर शववाहिन्यापुरताच विषय नाही, तर जो काही क्रिमेटरी किंवा आपण ज्याला अंत्यसंस्कार करण्याचे ठिकाण म्हणू, त्या ठिकाणी सुद्धा निश्चित प्रकारे इलेक्ट्रिकल, गॅस आणि डिझेल यावर चालवणाऱ्या ज्या ज्या काही टेक्नॉलॉजीच्या आपल्याला अंत्यसंस्कार करण्याच्या ज्या महत्त्वाचे उपकरण आहेत, तर त्याचाही वापर त्वरेने खरेदी करून करावा, अशाही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळं त्याही बाबतीत संपूर्ण जी गाईडलाईन दिलेली आहे त्या अनुषंगाने काम करणं गरजेचं आहे. अशा अनेक महत्त्वाच्या सूचना या आढाव्याच्या बैठकीमध्ये प्रशासनाला देण्यात आल्यात. लॉकडाऊन हे अत्यंत स्ट्रिक्टली पाळलं जावं, हेही महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे.
जे काही अत्यावश्यक सेवा आणि मास ट्रान्सपोर्टचे संदर्भातले जे वाहनं आहेत ते वगळता अन्य फार सहज पद्धतीनं मूवमेंट हे असता कामा नये अशाही सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी शेवटी जनहितासाठीच आहेत, आपल्या आरोग्यासाठीच आहेत आणि आपल्याला यातून लवकर बाहेर पडून आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र जो एक अत्यंत प्रगतशील आणि एक अत्यंत प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे त्या दिशेला पुन्हा जायचंय लवकर, त्या दृष्टिकोनातून आपल्याला पूर्ववत स्थिती लवकर आणायची आहे, यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं। तर आपण बघतोय की आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद इथे पार पडलेली। या पत्रकार परिषदेत लॉकडाऊनबद्दल त्यांनी महत्त्वाची माहिती देऊ केलेली आहे। 15 मे पर्यंत लॉकडाऊन जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करा, रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करू नका, म्हणजे जिथे गरज असेल तिथेच खरं तर हे प्रिस्क्राईब करायला हवं अशा सूचना त्यांनी देऊ केलेल्या आहेत। आणि केंद्र सरकारकडे कोणकोणत्या गोष्टींची मागणी जी करण्यात आलेली आहे याबद्दलची देखील त्यांनी माहिती दिली। ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, म्हणून त्या तिसऱ्या लाटेकरता देखील आपण तयार राहावं या दृष्टीने आता सगळी तयारी सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलंय। यानंतर जर आपण लक्षात घेतलं की जर तिसरी लाट येऊ द्यायची नसेल, त्यामुळे अर्थातच आपण सगळ्यांनी कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे। ऑक्सिजन बाबत राज्याला स्वयंपूर्ण करणार, ठिकठिकाणी प्लांट जे आहेत ते ॲक्टिव्हेट करून घेणार आणि त्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या निधीची देखील तरतूद केली जाते असं त्यांनी सांगितलंय। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।